साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा। माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सकल मातंग समाजाची आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका मांडली। अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेस माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सुनील कांबळे, अमित गोरखे, सुधाकर भालेराव, नामदेव ससाणे आदींची उपस्थिती होती। पूर्ण करावीच लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल संपूर्ण फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारत सरकारच्या वतीनं भारतासाठी आहे। आणि म्हणून अनेक राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण जाहीर झाले। तेच उपवर्गीकरण आज महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर जाहीर करावं ही मागणी आमची। गोरखे साहेब, पण दुसरीकडे दुसरा गट जो आहे तो 26 जून रोजी वर्गीकरणाच्या समर्थनार्थ वर्गीकरण होऊ नये यासाठी ते देखील मुंबईमध्ये मोर्चा करणार आहे। कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होतं असं वाटत नाही? लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालय चालतं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सांभाळणं आणि ती पूर्णपणे पार पाडणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे संविधानाला धरूनच आम्ही सर्व नेते या ठिकाणी एकमेव मागणी करतोय, आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा आणि यामुळे कुठलाही समाजात तेढ निर्माण होणार नाही। कारण हक्काची लढाई आहे, समतेची लढाई आहे। आज तळागाळातील लोकांना, तळागाळातील जनतेला, गरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समानता आहे ती या आरक्षण उपवर्गीकरणातनं यावी म्हणून हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यासाठीच आमची सर्वांची भूमिका आहे। येणाऱ्या काळात भूमिका काय असेल तुमची नेमकी? अल्टिमेट देणार आहात का आपण? गोरखे साहेब, शासनाला आपण अल्टिमेट देणार आहात का? नक्कीच नाही झालं। लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे आणि शासनालाही याच्यावर ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही सर्व एकत्र येऊन शासनालाही अल्टिमेटम देणार आहोत। आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा बैठकीमध्ये समाजाचे नेते माननीय रमेशदादा बागवे, ढोबळे साहेब, खंदारे साहेब, आपले आमदार गोरखे, ससाणे साहेब, भालेराव, पंडित, राज्यात मातंग समाजासाठी गेले अनेक वर्ष काम करणारे ही सर्व आम्ही मंडळी आहोत। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला। जे 13% आरक्षण आहे ते आरक्षण त्याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य शासनाला आहे आणि त्या अनुषंगाने हरियाणा असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, या सर्व राज्यांनी या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातील तिन्ही पक्षाचं सरकार, NCP असेल, शिवसेना असेल, या सरकारकडे आमची मागणी आहे की जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बदर समितीचा एक समिती नियुक्त केली। त्या समितीने आपला अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित करावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे जे समाज आहेत, केवळ मातंग समाज नाही, हे सर्व छोटे छोटे घटक जे आहेत या सर्वांची मागणी आहे आणि त्या दृष्टीने आज या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय काही झालेत, काही होणार आहेत। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आजच्या बैठकीचाही वृत्तांत देऊ आणि एकूणच राज्यातील या
ज्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही तो लाभ त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ही भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडणार आहोत. ही केवळ आणि केवळ राज्य सरकारकडे आहे. अन्य कुणी व्यक्ती, अन्य कुणी आमदार, अन्य कुणी माजी मंत्री काय भूमिका मांडतात याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं हे माननीय मुख्यमंत्री आणि सरकारकडे आमची मागणी आहे. त्यामुळं अशा प्रकारे कुणी विरोध करत असेल, विरोधाची भूमिका घेत असेल त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. ज्या पद्धतीने आपली बैठक झाली राज्यस्तरीय त्या पद्धतीने चर्मकार समाज बांधवांची देखील बैठक झाली. त्यात असा निर्णय ठरला की घटनाबाह्य पद्धतीने आरक्षण उपवर्गीकरण लादता येत नाही. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला परिसंवादात उमटला सूर असं म्हटलंय. 30 जूनला त्यांचा निषेध मोर्चा काढणार आहेत. काय सांगू? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाच्या आधारावरच माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की या आरक्षणाचा लाभ सर्व घटकापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून याचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा त्या राज्य सरकारला आहे. मग जर घटना कोणाला कळत नसेल, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणाला कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ही बैठक माजी मंत्री आमचे सहकारी मित्र खंदारे साहेबांनी बोलवली आहे आणि ह्या मिटिंगला समाजातले सर्व आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, प्रमुख नेते मंडळी उपस्थित आहेत. आमच्या समाजाची मागणी ही कोणाच्या जाती किंवा धर्माच्या विरुद्ध नाही आहे. मातंग समाजाची स्पष्ट मागणी आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी ही मातंग समाजाची मागणी आहे. आणि ते करत असताना कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये. ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीच्या मागासलेपणाचे, दारिद्र्यपणाचे, आर्थिक आणि शैक्षणिकपणाची सगळी परिस्थिती पाहून प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे ही मातंग समाजाची भूमिका आहे. कुणाच्या पोटातलं ओटातलं आम्हाला नको आहे. संविधानाच्या माध्यमातून जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी हे राज्य शासनाकडं मातंग समाज मागणी करत आहे. नाही, अंमलबजावणी होणे म्हणून निषेध मोर्चा काढतायत. कसं उत्तर असेल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कुणी विरोध करायचा, कुणी समज हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू इच्छित नाही. आमचं फक्त सरकारकडे मागणं आहे. सरकारने ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे. अंमलबजावणी करत असताना मातंग समाजाची ही पण मागणी आहे की कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नये. प्रत्येक वंचित समाजाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख भूमिका आहे. समाज जे 57 ओबीसी जातीचं नेतृत्व करतं त्यांच्या भावना याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकतर मातंग समाज नाही तर तीन समाज सोडले तर उर्वरित अनुसूचित जातीमधले सगळे समाज 59 ज्या जाती आहेत ते समाज जास्तीत जास्त आम्ही जास्त फायदा घेतला याचा. 3 जाती कोणकोणत्या? एक बौद्ध समाज, चर्मकार समाज, लोअर समाज, या 3 समाज. हे मी बोलत नाही, हे माझं वैयक्तिक मत नाही. की लवजी वस्ताद साळवे आयोगाने जी आकडेवारी मांडली ही आकडेवारी मी आपल्याला सांगतो. दुसरं बार्टीने जी आकडेवारी मांडली ही आकडेवारी सांगतो. अनुसूचित जाती आयोगाकडे जी आकडेवारी आहे की त्याच्यानुसार मी बोलतो. आणि म्हणूनच आता आमचं म्हणणंच हे आहे की ह्या 59 जातीपैकी ज्या 57 जाती उपेक्षित आहेत त्यांना या ठिकाणी आरक्षणामध्ये लाभ मिळाला पाहिजे, वंचितांना लाभ मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. परंतु आता दादांनी कांबळे साहेबांनी उल्लेख केला की आमची तर आणखीन एक मागणी आहे की आता किती जातीने घेतल्या तर बौद्ध समाज मी म्हणले. परंतु बौद्ध समाजाला सुद्धा संपूर्ण शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळाला नाही. त्यांची शेवटची जे गरजू आहेत ते उपेक्षितच आहेत. परंतु जे गरजे नाही ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांनीच आरक्षण पोटावर ओढून घेतलं आहे. याचं ज्वलंत उदाहरण ज्यांचा उल्लेख आता झाला माजी मंत्री बडोले साहेब काय
त्यांनीच त्यांच्या मुलीला मराठीचा या ठिकाणी लाभ देऊन अमेरिकेला शिक्षणाला पाठवलं. त्याचेच अधिकारी आय एस ऑफिसर उत्तम खोब्रागडे यांनी सुद्धा मराठीचा लाभ घेतला. म्हणजे ज्या ज्या आहेरे आहे त्यांनीच त्या समाजाला सुद्धा त्यांनी 59 जातीला वंचित तर ठेवलं, परंतु त्यांच्या समाजाला सुद्धा वंचित ठेवलेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या 59 जातीला न्याय देत असताना त्यांचे जे मागं राहिलेले लोक आहेत त्याच्यासाठी मग काय केलं पाहिजे. अनुसूचित जाती आयोग, या महिला आयोग, आरटी यांची संयुक्त एक समिती नेमून हे ज्यांना आरक्षणाचे जातनिहाय त्याची आकडेवारी श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर करावी. बार्टीच्या ज्या योजना आहेत त्या योजना 59 जातीपर्यंत किती पोहोचल्या, कोणकोणत्या योजना किती पोहोचल्या, कुठल्या जातीपर्यंत पोहोचल्या याची श्वेतपत्रिका बार्टीने जाहीर करावी. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सगळं पुढे घेणार आहोत. उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी 3 जूनला चर्मकार बांधवांचा मोर्चा आहे, तर त्याला आपण कसं बघता? आपण मोर्चा काढणार का? नाही, आता आम्ही तर आंदोलनाची दिशा ठरवली. आम्ही मोर्चे काढणार आहे, आंदोलन आता कुठेही थांबणार नाही. मातंग समाज एकवटलेला आहे, आता थांबणार नाही. हे वास्तव आहे, थांबणार नाही. परंतु ते 30 तारखेला ते मोर्चा काढतात, 26 तारखेला कोणी मोर्चा काढतात म्हणून आम्ही काढत नाही. संविधानाने दिलेलं आहे, संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे आरक्षण वर्गीकरणाची. त्यासाठी 21 आयोग केंद्र सरकारने 65 सालापासून 2006 सालापर्यंत नेमले. लोकूर समिती ते उषा मेहरा समिती, त्या आयोगाने सांगितलेलं आहे त्या आरक्षणाच्या तरतूद दिलेल्या आहे. आणि बंधुता आणि संधीची समानता ही सरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या गोष्टीचा हा खरा सन्मान आहे. यासाठी 59 जातींनी सगळ्यांनीच पाठिंबा देणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. असं करताना या चळवळीमध्ये प्रगत असलेल्या समाजाचा एक भाग आणि अप्रगत असलेल्या समाजाचा एक भाग असे 2 भाग पडलेले आहेत. एक द्या म्हणतोय आणि एक देऊ नका म्हणतोय. अशा प्रकारची चर्चा ही सुरू आहे. अशी चर्चा सुरू असताना आपण सगळ्यांनी थोरल्या भाऊ म्हणून आम्ही ज्यांना मानतो आणि चळवळीत आम्ही त्यांना साथ देतो त्यांनी देखील सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यात ही लढाई केली पाहिजे. आणि समाजाचं हित लक्षात घेऊन या 21 आयोगाने दिलेला निर्णय हा बहुमानाचा आणि सन्मानाचा म्हणून सगळ्यांनी मान्य केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्षीय आजी माजी सर्व मंत्री आमदार सर्व संघटनेचे प्रमुख महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील सर्व सामाजिक नेते आज सोलापूर येथे सेंट्रल पॉइंट हॉटेलमध्ये एक विचार विनिमयाची बैठक झाली. या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संबंध भारत देशाला अनुसूचित जाती जमातीसाठी अवघड उपवर्गीकरणाचा आदेश त्या ठिकाणी लागू केलेला आहे. त्या आदेशाच्या संदर्भामध्ये आज आमच्या असतील भाऊ कांबळे असतील, रवींद्र भागवे असतील, ढोबळेजी असतील, ससाने साहेब असतील, सर्वच आमचे लोक असतील, सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मराठे साहेब असतील, गोतावळे असतील, सर्वच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं समर्थनात या ठिकाणी निर्णय झालेला आहे. खरं तर राज्य सरकारने भारत देशामध्ये अनेक उपवर्गीकरणाचा लढा तत्वता मान्य केलेला आहे, लागू केलेला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनीताताई वहिनी पवार मॅडम और राज्य सरकारला आमची विनंती आहे की अनुसूचित जाती 59 जाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरणाचा लढा समर्थनात या राज्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येतोय, नेत्यांच्या माध्यमातून पुढे येतोय. राज्य सरकारने तात्काळ या अधिवेशनामध्ये या उपवर्गीकरणाचा प्रश्न मिटवा. या ठिकाणी प्रथम मी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी अनुसूचित जातीतील सर्व उपेक्षित जातींची एक राज्यस्तरीय अशी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. खर तर एक दुःखही होतंय की खरं अर्थाने ही अशी बैठक घेण्याची वेळ आणि गरज आहे का.
कारण या देशाचं पवित्र संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी तरतूद करण्यात आली, जो हजारो वर्षापासून या ठिकाणचा शोषित पीडित वंचित जो घटक आहे त्या सर्व घटकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणच्या सवर्णांच्या बरोबरीने त्यांनी विकास साधला पाहिजे। त्याकरिता या आरक्षणामध्ये, या संविधानामध्ये जी आरक्षणाची तरतूद करण्यात आली, जे बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या ठिकाणच्या सर्व उपेक्षित जातींना घटकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे। मात्र दुर्दैवाने संविधान लागू झाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे आम्ही परिस्थिती या ठिकाणी पाहिली, तर या ठिकाणी अनेक अशा जाती आहेत ज्या उपेक्षित राहिलेल्या। या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाहतो, आज या संदर्भामध्ये जो 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय झाला आणि त्या निर्णयानंतर जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे, खरं तर अत्यंत वेदना या मनाला होत आहे की आपल्या सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे। प्रत्येक गावाला या ठिकाणच्या उपेक्षित जातींची परिस्थिती माहिती आहे, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक शहराला आणि राज्याला देखील या ठिकाणी कोण उपाशी आहे, कोण उपेक्षित राहिलेला आहे याची सर्व जाणीव आणि माहिती असताना देखील या ठिकाणी अशा पद्धतीने विरोध का होतो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणच्या सर्व या विरोधकांना या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जे गुन्हे आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी विचारत आहे। आज किती समाज या सांगतो, मी स्वतः पुणे महानगरपालिकेमध्ये शासकीय सेवा करत असताना मी माझ्या नोकरीचा राजीनामा 31 जानेवारी 2013 ला दिलेला आहे। जवळजवळ 2007 ते 2013 पर्यंत मी या राज्यातला शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये जे आरक्षण मिळालं त्या सर्व जाती लिहाय टाटा मी या ठिकाणी जमा केलेला। शिवाय आपल्याला सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ नोकरी आणि शिक्षणामध्ये या ठिकाणी आरक्षण आहे का, तर नाही, या ठिकाणी राजकीय देखील आरक्षण आहे। मात्र त्याचसोबत या ठिकाणी या राज्यामध्ये, या देशातल्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये अनेक योजना आहेत तिथं देखील आरक्षण आहे। योजनामध्ये, नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये आहे, मात्र योजनामध्ये जर आपण माहिती घेतली तर या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले पेट्रोल पंप आणि त्या पेट्रोल पंपामध्ये देखील जे 13% नुसार या ठिकाणी झालेले वाटप झालेले पेट्रोल पंप त्याची आपण आकडेवारी घ्या। या राज्यामध्ये असलेल्या गॅसचे एजन्सी घ्या, हे देखील तिथं देखील आरक्षण आहे। तिथं देखील या सर्व जातींना 59 जातींसाठी ते एजन्सी आहेत, अनेक योजना आहेत, आपल्या राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत। केवळ नोकरी आणि शैक्षणिक नाही किंवा राजकीय नाही, मात्र योजनेमध्ये देखील हे आरक्षणाचं या ठिकाणी वाटप होत असताना आपण जर प्रत्येक आपल्या शहराची, जिल्ह्याची, अगदी तालुक्याची जरी आपण या ठिकाणी माहिती गोळा केली, एक माहितीच्या अधिकारांचं पत्र आपण जर या ठिकाणी दिलं, आपल्याला सर्व चित्र या ठिकाणी समोर येईल। जे कोणी ह्या प्रश्नाला, या विषयाला विरोध करतात, माझं त्यांना विनंती आहे की बाबांनो, आपण ज्या ठिकाणी असाल, ज्या शहराच्या, जिल्ह्यात असाल त्या ठिकाणची तुम्ही असलेली सर्व कॉलेजेस तिथली माहिती मागून घ्या, असलेले सर्व त्या ठिकाणचे शासकीय कार्यालय, तिथलं वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 चे कर्मचारी जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या माध्यमातून भरती झाले त्यांची माहिती मागून घ्या। जे जिल्ह्यामध्ये, त्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या केंद्राच्या योजना आलेल्या आहेत, मग त्या पेट्रोल पंप किती, गॅसचे एजन्सी किती, त्याची माहिती मागून घ्या। आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता, ज्या जिल्ह्यातून आपण येता त्या ठिकाणी राज्य सरकारच्या आलेल्या दादासाहेब समीकरण योजना असेल, पॉवर टिलर योजना असतील, अगदी शेतामध्ये ही सर्व माहिती हा डेटा सरकारकडे आहे। बदल समिती, आज अनेक लोक त्याच्यावरती आक्षेप घेतात की बदल समिती आम्हाला कुठं दिसली नाही, कुठं ती आली नाही, कुठं माहिती घेतली नाही। मात्र बदल समिती किंवा कोणी त्याचे जी समिती नेमली असेल त्याच्या प्रमुखाला किंवा त्या सदस्यांना त्या ठिकाणी गावोगावी, घरोघरी जाऊन माहिती घेण्याची गरज आता उरलेली नाही। तिथं तुम्हाला बसल्या जागी सर्व डेटा त्या ठिकाणी जमा होऊ शकतो। मग तो शिक्षणातला असेल, नोकरीतला असेल, योजनांचा असेल, ती माहिती सगळी तुम्हाला बसल्या जागी मिळते आणि मग त्याच्यावरती हा आक्षेप सुद्धा घेणं हे चुकीचं आहे। माझी फक्त विनंती एक आहे की या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्णत्वास जाण्याची आता वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थाने आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न पूर्ण करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे जो उपेक्षित राहिलेला त्याच्यासाठी या ठिकाणी लढण्यासाठी पुढे यावं, एवढी विनंती मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या
सर्व समाज बांधवांना करतो. विरोध करणारे किंवा आंदोलन करणाऱ्याला आपला काय इशारा असेल? या ठिकाणी सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडियावरती काही नेत्यांना या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. या ठिकाणी मग आमचे आदरणीय आम्हीची गोरखे भाऊ असतील, आमचे भालेराव साहेब असतील, अगदी बऱ्याच जणांना या ठिकाणी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन या ठिकाणी टार्गेट केलं जाते. माझी याच माध्यमातून एक विनंती असणार आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सरकारने देखील या सगळ्या सोशल मीडियाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण या ठिकाणी कोणत्या जातीचे नाही, एका विकृत अशा मानसिकतेमध्ये असलेले असे ते लोक त्या ठिकाणी पोस्ट करतात. आमचा कुठल्या जातीवर खर्मा मारत नाही, मात्र या ठिकाणी काही एक समाजकंटक लोक आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सरकारकडे विनंती आहे.